नमस्कार। आज आपण आलेलो आहे प्रदक्षिणा रोडवरती विजापूर गल्लीमध्ये वैष्णव सदन पाहायला। हे वैष्णव सदन खूप छान आहे आणि वारकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे, कारण प्रदक्षिणा रोडवर आहे, विठ्ठल मंदिरापासून अगदीच जवळ आहे आणि पाठीमागेच या वैष्णव सदनच्या पाठीमागेच आपल्याला दर्शनबारी पण आहे, त्यामुळे दर्शनाला जाण्यासाठी विठुरायाच्या पण आपल्याला सोपं पडतं। तर असा हा वैष्णव सदन आपण आज पाहणार आहोत। सद्गुरू श्री रामचंद्र महाराज यादव वैष्णव सदन कोल्हापूरच्या इथे खूप मोठं आहे बघा हे, आणि 2 हॉल आहेत तिथे, वरती 2 हॉल आहेत, तर आपण पाहणार आहोत। छान दरवाजा आहे, सुरुवातीलाच सगळं बांधकाम जुनं पूर्वीचं आहे पण अतिशय स्वच्छ आहे। हे बघा, हा नंबर आहे, संपर्क नंबर, ह्याच्यावरती झूम करून तुम्ही पाहू शकता आणि ह्या नंबरवरती फोन करू शकता, तुम्हाला बुकिंग मिळू शकतं। हे बघा किती मोठा मठ आहे, खूप छान आहे। सुरुवातीलाच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे। हे बघा, हा त्यांचा मुलगा आहे, इथल्या मठातलाच आहे। हा काय नाव आहे तुझं? अल्पेश। हा दाखवतोय तुम्हाला, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि एक महाराज आहेत, साखरे महाराज आहेत, इकडे तुकाराम यादव महाराज आहेत, इकडे त्यांच्या आईसाहेब आहेत आणि देवीची पण मूर्ती आहे, आणि इकडे पण हे रामचंद्र यादव महाराज आहेत, भानुदास महाराज ह्यांची मूर्ती आहे, फोटो आहे। आता आपण मठ पाहूया। मठ खूप मोठा आहे आणि खूप छान आहे, आणि मुख्य म्हणजे अतिशय स्वच्छ आहे सगळं, म्हणजे बघतानाच तुम्हाला व्हिडिओत जाणवत असेल की किती स्वच्छता आहे ते, आणि पाणी 24 तास आहे। हा खालचा हॉल आहे, आपण आता वरती जाऊन वरचे हॉल 2 पाहूयात। हे बघा, हा जिना आहे आणि जिना एकदम सोपा आहे आणि अगदी छोटा जिना आहे, त्यामुळे काही फार असं त्रासदायक जिना नाही आहे। हे कॅरिडॉर आहे आणि वरती पण आहे, वरचं पण पाहू आपण। इथे एक हॉल आहे, पहिलं बघा। हां सांग। पहिलं बघा आणि वरच्या मधल्या बघा। हो हो, हे बघा, हा एक छोटासा हॉल आहे, आणि पंखा वगैरे आहे, हवेशीर आहे अगदी, कपाटं आहेत, देवळी आहे सामान ठेवायला। साधारणपणे माणसी 100 रुपये रेट आहे इथे। जोडून एक छोटीशी रूम आहे, ही सुद्धा तुम्हाला मिळू शकते। 5 खिडक्या आहेत। हां, इथे 5 खिडक्या आहेत आणि इकडे पण एक खिडकी आहे, आणि हां, याच रूमला जोडून अजून एक मोठा हॉल आहे, हा तर खूपच मोठा आहे, किती छान आहे बघा। या बाजूला तुम्ही स्वयंपाक करू शकता, चूल वगैरे मांडून, आणि पाणी वगैरे सगळी सोय आहे, भांड्याची सोय आहे, तुम्हाला भांडी मिळतील, आणि हे बघा चुली पण आहेत, चुलीची पण सोय आहे। अल्पेशला किती घाई आहे बघा, सगळं अगदी छान व्यवस्थित दाखवतोय तो मला, त्यामुळे तुम्हाला सगळं बघायला मिळतंय। सोय आहेत, पाटा, वरवंटा, दगडी सगळी सोय आहे, चुली वगैरे आहेत, आणि शिवाय इथे पाण्याची सोय आहे, पाणी तुम्हाला इथूनच घेता येईल। छोटीशी वॉशरूम आहे इथे, इथे पाणी असतं, आणि स्वयंपाक वगैरे तुम्ही सामान आणलं तर इथे करू शकता। छान आहे सगळं। आता वरती अजून एक आहे टेरेस, ते पण आपण पाहूया। बघा, इथे एक छोटी रूम आहे, म्हणजे एकूण जवळजवळ 4 रूम मोठ्या असल्यासारख्याच आहेत। इथे पण छोटासा हॉल आहे आणि इथे देवळी वगैरे आहे, सगळं जुन्या पद्धतीचं जरी असलं तरी स्वच्छ आणि व्यवस्थित आहे। हां, आता 3ऱ्या मजल्यावर जाऊ आपण, अल्पेश आपल्याला 3ऱ्या मजल्यावर नेतोय, तेही बघूयात। पायऱ्या सोप्या आहेत बरं का, त्यामुळे छान वाटतंय। हे बघा, इथेही मोठं टेरेस आहे आणि खूप छान आहे, हवेशीर, अगदी गरम होण्याचा काही प्रश्न नाही, आणि मंदिरापासून मात्र खूपच जवळ आहे हे। सोय आहे वरती 3ऱ्या मजल्यावर सुद्धा पाणी आहे, आणि इथेही तुम्ही स्वयंपाक करू शकता, सगळं छान आहे। पाण्याची टाकी आहे, हो हो, छान आहे पाण्याची टाकी, हो चांगलं आहे, सगळं छान आहे, मोठं आहे। आणि हे बघा, छान आहे सगळं, अगदी वरतून सुद्धा आपल्याला
मठ चांगला दिसतोय. ह्या बाजूने पण एक जिना आहे. ह्या जिन्याने आपण खाली उतरू. हे बघा, हा जिना लोखंडी जिना आहे. ह्याच्याने खाली उतरलं तर खाली वॉशरूम वगैरे आहे. इथे वॉशरूम आहेत, पाण्याची टाकी आहे, पाणी भरपूर आहे. आणि ह्या बाजूला वॉशरूम आहेत. इकडे वॉशरूम आहेत, इकडे 2 वॉशरूम आहेत, इकडे 2 वॉशरूम आहेत. पाय धुण्याची सोय आहे. इथेही 2 टाक्या आहेत. त्यामुळे खूप छान आहे सगळं. हो, 2 वॉशरूम आहेत इकडे आणि इकडे इंडियन टॉयलेट आहे. आणि इथेही 2 रूम आहेत. 4 रूम आहेत इथे. इथे पण 4 रूम आहेत. या बाजूला 2 आणि ह्या बाजूला 2 अशा रूम आहेत. हां, हे बघा, ही एक अशा 4 रूम आहेत इथे छोट्या. सोयी भरपूर आहेत सामान वगैरे ठेवायला. आणि विशेष म्हणजे थंडगार आहेत. उन्हाळ्यात सुद्धा इथे थंड वाटतंय. तर छान आहेत. अशा 4 रूम आहेत इथे. इथे छोटंसं अंगण आहे. असा हा हॉल मोठा आहे. आणि विशेष म्हणजे सप्त्यासाठी वगैरे सुद्धा ह्याचा वापर होतो. तसंच दिंडी वगैरे पण इथे उतरतात. खूप छान आहे. तर असं हे वैष्णव सदन तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पंढरपूरला आल्यानंतर वैष्णव सदनमध्ये नक्कीच या तुम्ही. आमच्या इथे स्वार्थ ज्ञानेश्वरी विचारसागर आणि हरिपाठ साखरे महाराजांची मिळतील इथे. आणि इथे सोयी सुविधा आहेत. भांडी आहेत. तुम्ही लाकडं आणून स्वयंपाक करून इथे स्वयंपाक करता येता. शिगडी आणली तरी स्वयंपाकाची इथे सोय आहे. भांडी सर्व तुम्हाला मिळतील. त्याचं काय भाडं बिडं आकारलं जाणार नाही. आपण एका माणशी 50 रुपये प्रमाणे लिहून घेतो आपण. 10 माणसं असेल तरी रूम देतो आम्ही. रूमला 1-2साठी रूम देत नाही आम्ही. खाली जागा देतो आम्ही त्यांना. माणशी 50 रुपये प्रमाणे घेतो आम्ही. एका दिवसाला 50 रुपये, 12 तासाला. 50 रुपयात पंढरपूरमध्ये 1 दिवसासाठी रूम जागा मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे तुम्हाला जर खरंच यायचं असेल पंढरपूरला, 1 दिवसाचा मुक्काम असेल तर तुम्ही 50 रुपयामध्ये इथे नक्कीच राहू शकता. धन्यवाद.